नवोदय मित्रांनो, आपल्या व्याकरणाचा हा 8वा भाग आहे. याआधी आपण पहिल्या भागामध्ये वर्ण पाहिले होते, स्वर पाहिले होते, व्यंजन पाहिले होते. दुसऱ्या भागामध्ये आपण पुरीस पाहिले होते, 3 पुरीस होते, 3 काळ होते आणि 2 वचनं पाहिली होती. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण प्रथम विभक्ती पाहिली, चौथ्या भागामध्ये द्वितीय विभक्ती पाहिली, 5व्या भागामध्ये तृतीय विभक्ती पाहिली, 6व्या भागामध्ये चतुर्थी, 7व्या भागामध्ये आणि असे करत करत आज आपण पंचमी पाहिली आणि नंतर आज आपण छठी विभक्ती पाहतो आहे. तर स्क्रीनवरती तुम्हाला जे काही सध्या दिसणार आहे ते सर्व तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. तर आपण पहिली व्याख्या पाहूया, छठी विभक्ती म्हणजे काय, आणि त्यानंतर उदाहरणं घेऊन आपण हा विषय आजचं लेक्चर संपवणार आहोत. तर छठी विभक्तीला जेनेटिव्ह केस असेही म्हणतात. संबंधे छठी म्हणजे संबंधामध्ये छठी विभक्ती होते. जेनेटिव्ह केस, छठी विभक्ती, संबंध, मोस्टली संबंध जे दर्शवतं वाक्य त्याला छठी विभक्ती म्हणतात. तर ह्यासाठी संबंधे छठी, संबंधामध्ये छठी विभक्ती होते. यस्स वा पटिगहोतं सामी म्हणजे एखाद्या वस्तूवर ज्याचा अधिकार असतो तो त्याचा अधिकारी होतो. उदाहरणार्थ आचार्यस्य पुत्रो, आचार्याचा पुत्र, गामस्स मनुष्य म्हणजे गावची माणसे, दिवसस्य द्विखंतु म्हणजे दिवसातून 2 वेळा. हे आपले काही छठी विभक्तीची आपण उदाहरणं बघतोय. वरील वाक्यामध्ये म्हणजे ह्या वाक्यामध्ये आचार्यस्य, गामस्स आणि दिवसस्य म्हणजे हे शब्द छठी विभक्तीमध्ये आहेत. छठी विभक्ती तुलनेच्या अर्थाने छठी म्हणजे आचार्यस्य सदिस्सो शिष्यो, जनकस्य तुल्यो पुत्रो. हे आपण उदाहरण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिजे, त्यामुळे मी याचं भाषांतर करत नाही आहे. यतो सिद्धरण यतो सिद्धी, जाती, गुण व क्रिया या बाबतीत जेव्हा पुष्कळ वस्तूंमधून एकाचे निर्धारण केले जाते तेव्हा छठी विभक्ती होते. तसेच सप्तमी विभक्तीसुद्धा होते. सध्या आपण छठी विभक्तीवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण सप्तमी विभक्ती बोलणार आहोत. पण जाती, गुण व क्रिया या बाबतीत जेव्हा पुष्कळ वस्तूंमधून एकाचे निर्धारण केले जाते तेव्हा छठी विभक्ती होते आणि सोबतच सप्तमी विभक्ती होते. उदाहरणं बघू. कन्हा गाविनं गावेषु वा संपन्नं क्षीरतमा. कन्हा गाविनं गावेषु वा संपन्नं क्षीरतमा म्हणजे गायीमध्ये काळ्या गायी जास्त दूध देणाऱ्या असतात. दानानं दानेषु वा धम्मदानं श्रेष्ठं म्हणजे दानामध्ये धम्मदान श्रेष्ठ असते. मनुष्यानं मनुष्येषु वा क्षत्रियो श्रेष्ठो म्हणजे माणसामध्ये क्षत्रिय श्रेष्ठ आहेत. या वरच्या म्हणजे ह्या वाक्यामध्ये गाविनं, दानानं, मनुष्यानं हे शब्द छठ्ठीत आले आहेत. तर गावेषु, दानेषु, धम्मसेषु, मनुष्येषु हे शब्द सप्तमीत आलेले आहेत. सप्तमीमध्ये आपण नंतर पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे काही म्हणजे हे काही उदाहरणं आहेत, म्हणजे या व्याख्या आहेत छठ्ठ्या विभक्तीचा. छठ्ठी विभक्तीची अजून एक व्याख्या होते की छठ्ठ्या विभक्तीमध्ये प्रत्यय हे बरेचसे चतुर्थीच्या प्रत्ययांसारखे असतात. छठ्ठी विभक्तीचे प्रत्यय हे बरेचसे चतुर्थीच्या प्रत्ययांसारखे असतात. नामाच्या शेवटी अस्य हे प्रत्यय लावून छठ्ठी विभक्तीचे एक वचन होते. तसेच आणन हे प्रत्यय लावून अनेक वचन होते. उदाहरण पाहूया आपण एक वचनाचे आणि एक वचनाचे. सेम ठेवले आपण. नर, मातुल आणि कस्सक. नरला शेवटचा अधिक अस्य हे लावलं प्रत्यय, तर नरस्य मनुष्याचा. नर अधिक आनंद, नरानं मनुष्यांचा. मातुल अधिक अस्य म्हणजे मातुलस्य मामाचा. मातुल अधिक आनंद, मातुलानं मामांचा. कस्सक अधिक अस्य हे प्रत्ययाला तर कस्स शेतकऱ्याचा. आणि कस्सक अधिक आनंद कस्सकानं. अशा प्रकारचं आपल्याला उदाहरणं भेटतात. हे आपण शब्द यांच्या एंडिंगला जर अस्य आणि आनंद प्रत्ययाला तर त्यांचा शब्द अर्थ वेगळा होतो. आपण काही शब्दार्थ पाहणार आहोत, त्यानंतर आपण
मुख्य उदाहरण घेऊन पुढचं आपण करणार, कारण आपल्याकडे शब्दार्थ कमी असल्यामुळे आपण ते मराठी शब्द कधी कधी आपल्याला ते ट्रान्सलेट करताना त्रास होतो. तर परत नोट डाऊन करा. पहिलं क्रियापद समजून घ्या. कथेती म्हणजे बोलतो, करोती म्हणजे करतो, कसती म्हणजे नांगरतो किंवा कसतो, किनाती म्हणजे खरेदी करतो, कीळती म्हणजे खेळतो, कुज्जती म्हणजे रागवितो किंवा क्रोधित होतो, खणती म्हणजे खणतो, खादती म्हणजे खातो, क्षिपती म्हणजे फेकतो, गच्छती म्हणजे जातो, घन्नाती म्हणजे घेतो, गायती म्हणजे गातो, चरती म्हणजे फिरतो किंवा चालतो, चवती म्हणजे मरतो किंवा सोडून जातो, चिंतेती म्हणजे विचार करतो. हे सर्व आपल्याला क्रियापदाचे शब्द होते. आता आपण शब्द पाहू, शब्दार्थ अर्थ. आलोक म्हणजे प्रकाश, आवाट म्हणजे खड्डा, आसन म्हणजे आसनच, इत्थी म्हणजे स्त्री, इद्धी म्हणजे वृद्धी किंवा सिद्धी, इसी म्हणजे ऋषी, उच्छू म्हणजे ऊस, उदक म्हणजे पाणी, उदधी म्हणजे सागर किंवा समुद्र, उपमा उपमाज होतं, उपलिप्त म्हणजे लांछित किंवा लेप लावलेला, उपासक उपासक गृहस्थ किंवा शिष्य, गृहस्थ शिष्य उद्यान म्हणजे उद्यान किंवा बाग, उरग म्हणजे साप, ओदन म्हणजे भात, ओजवंतू म्हणजे पोषक, ओवरक म्हणजे शयनघर, ओवाद म्हणजे सल्ला, ककच म्हणजे करवत, कैन्या म्हणजे कन्या, कटच्छू म्हणजे चमचा, कनेरू हत्तीन, कत्तू म्हणजे करणारा, कथ्थ म्हणजे कोठे. अशा प्रकारे आपण हे शब्द नोट डाऊन करायचे आहेत सर्व, कारण आपल्याकडे शब्दसाठा कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा पाली वचनं जे पाली शब्द आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना प्रॉब्लेम होतो. तर हे नोट डाऊन करा. आणि आता आपण छट्टी विभक्तीचे उदाहरणं पाहणार आहोत. एक वचनातलं उदाहरणार्थ, नरस्व पुत्तो भत्तं याचती. नरस्व पुत्तो भत्तं याचती. याच्यामध्ये पुत्तो हा कर्ता आहे, भत्तं कर्म आहे आणि याचती हे कर्म आहे. तर मनुष्याचा पुत्र भात मागतो. मनुष्याचा पुत्र भात मागतो म्हणजे नरस्व पुत्तो भत्तं याचती. अनेक वचनामध्ये काय होणार, नराणं पुत्ता भत्तं याचंती. नराणं पुत्ता भत्तं याचंती म्हणजे मनुष्यांचे पुत्र भात मागतात. मातुलस्य सहाय्यको रथं आहरती. मातुलस्य सहाय्यको रथं आहरती. मामाचा मित्र रथ आणतो. मातुलानं सहाय्यका रथे आहरंती म्हणजे मामाचे मित्र रथांना आणतात. मामांचे मित्र रथांना आणतात. कस्स सुकरो दीपं धावती. शेतकऱ्याचे डुक्कर द्वीपाकडे धावते. शेतकऱ्याचे डुक्कर द्वीपाकडे धावते. आणि कस्स कानं सुकरा दीपे धावंती. शेतकऱ्यांची डुक्करे द्वीपांकडे धावतात. अशा प्रकारे आपण छट्टी विभक्तीचे काही प्रत्यय पाहिलेत, उदाहरणं पाहिलेले आहेत. आपल्याला आपण सर्वांनी ते नोट डाऊन केलं हे आपल्याला मी गृहीत धरतो. आजचा हा लेसन छोटा आहे पण त्यामुळे आपण जास्त काही विस्तारित करणार नाही आहेत. आपला हा उपक्रम साधारणतः 8 विभक्तींपुरते होणार होता. पण काहींनी मला सांगितलं की त्यांना संधी समजायच्या अजून इतर गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपण हा उपक्रम थोडा वाढवणार आहोत. आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो हे जरूर कमेंटमध्ये मला सांगा. सध्या माझा माईकचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येत असेल, पण लवकरच तो आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि जे पाली भाषेचा अभ्यास करू इच्छितात त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पाली जास्तीत जास्त उपासकांनी विद्यार्थ्यांनी शिकली पाहिजे आणि त्यातूनच पालीचा प्रचार आणि प्रसार होणार आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी ह्या उपक्रमामध्ये मला सहकार्य करावं. आपल्या सर्वांच्या प्रती आज मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की जर माझा हा उपक्रम आपल्याला आवडत असेल तर आपण सर्वांनी माझे हे जे चॅनल आहे त्याला लाईक करा. हे आणि इतर जे पालीचे व्हिडिओ होते ते सर्वांना आपण शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. भवतु सर्व मंगलं. धन्यवाद. नमो बुद्धाय.